तर पहा या ठिकाणी पहा काय प्रश्न आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले. सर्व प्रश्नांची आपण एक लिस्ट केलेली आहे. आता पहा पहिलं वाक्य आहे द डॅश 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 वुड गिव्ह अन ऑर्डर रिक्वेस्ट ऑर सजेशन. इंग्लिश मध्ये 3 मोड असतात, इंडिकेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि सब्जेक्टिव्ह. जो इंडिकेटिव्ह मोड असतो तो एखादं साधं विधान देतो, प्रश्न असतो, अजम्पशन असतं. फॉर एक्झाम्पल नेहरू वॉज द ग्रेट स्टेट्समन. एखादा प्रश्न असू शकतो व्हॉट आर यू डुईंग. एखादा अजम्पशन पण असू शकतं इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल. आणि जो दुसरा मोड असतो इम्पेरेटिव्ह मोड, तो आज्ञा, हुकूम, अधिकार देत असतो. जसं प्लीज कम हिअर रिक्वेस्ट आहे, और गो अँड ब्रिंग मी कप ऑफ टी ऑर्डर पण आहे. आणि तिसरा मोड असतो सब्जेक्टिव्ह मोड, तो इच्छा दर्शक म्हणजे आतुरतेची व्यक्त केली जाते. जसं इफ आय वेअर बर्ड आय वुड फ्लाय इन द स्काय, और इफ आय वेअर अ किंग यू शुड बी माय क्वीन. अशा प्रकारचे वाक्य असतात. आता द मोड गिव्स अन ऑर्डर रिक्वेस्ट ऑर सजेशन, ज्याला जो मोड ऑर्डर रिक्वेस्ट सजेशन देतो तो मोड कुठला असतो, इम्पेरेटिव्ह मोड असतो. इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आय शुड स्टॉप करप्शन. आतृप्त इच्छा आहे, जर मी भारताचा पंतप्रधान असतो तर मी भ्रष्टाचार थांबवला असता. आता माझ्यासाठी भ्रष्टाचार थांबवणं शक्य आहे का, नाही. मग या ठिकाणी काय येणार आहे, हा मोड कुठला आहे, सब्जेक्टिव्ह मोड आहे. द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज इन केस. नेहमी केसमध्ये लक्षात ठेवायचं की वाक्याला जो कर्ता असतो तो नेहमी नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतो. म्हणजे वाक्याला जो कर्ता असतो तो नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतो, आणि वाक्याला जो ऑब्जेक्ट असतो तो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतो. जसं नॉमिनेटिव्ह केसमध्ये समजा वाक्य आहे बघा की एखादं सेंटेन्स आहे बघा, सुजित ब्रोक द विंडो. सुजित हा नॉमिनेटिव्ह केस आहे आणि ब्रोक द विंडो, विंडो हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे. या ठिकाणी सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज इन कुठल्या केसमध्ये असतो, नेहमी नॉमिनेटिव्ह. आयडेंटिफाय द केस विथ द अंडरलाइन वर्ड अनुजा गिव्ह अजित अ सर्टिफिकेट. आता या ठिकाणी बघा 2 शब्द आलेले आहेत. अनुजा हे सब्जेक्ट आहे, गिव्ह हे वर्ब आहे, अजित आणि सर्टिफिकेट. अनुजानं अजितला काय दिलं, सर्टिफिकेट दिलं. कोणाला दिलं, अजितला दिलं. पण अंडरलाइन सर्टिफिकेटला आहे, म्हणून ह्या वाक्यामध्ये काय आलेलं आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. जर वाक्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आला असेल, डायरेक्ट ऑब्जेक्ट तर आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो. जर डायरेक्ट ऑब्जेक्ट आला असेल तर ते मुख्य कर्म असतं, की ज्याला काय म्हणू शकतो आपण इथं, ही केस ऑब्जेक्टिव्ह केस आहे. ही जी केस आहे त्या केसला आपण काय म्हणू शकतो इथं, ऑब्जेक्टिव्ह केस. या ठिकाणी इज ताजमहल मोस्ट ब्युटिफुल मॉन्युमेंट डॅश द ताजमहल. आता ताजमहल असेल, एखाद्या ठिकाणाचं नाव असेल, किंवा जगामध्ये एक वेगळी गोष्ट असेल, द सन, द स्काय, द अर्थ, द हेवन, द हेड, किंवा एखाद्या धर्मग्रंथाचं नाव असेल, द रामायणा, महाभारता, बायबल, तर त्या ठिकाणी द आर्टिकल येतं. पर्वत असेल, नदी असेल, समुद्र असेल, द हिमालया, द गंगा रिव्हर हे असेल, त्या ठिकाणी द आर्टिकल येतं. मग त्यामुळं द ताजमहल या ठिकाणी इथं काय येणार, तर द ताजमहल, द ताजमहल इज द मोस्ट ब्युटिफुल मॉन्युमेंट इन द वर्ल्ड. द आणि द. प्रोफेसर एम सरवदे इज अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर. आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की युनिव्हर्सिटी हा शब्द, युनिव्हर्सिटी ह्या शब्दाचा उच्चार कसा होतो बघा, युनिव्हर्सिटी तर यू न होतो, मग त्या ठिकाणी इथं अ येतं. आणि जर समजा अम्ब्रेला सारखा शब्द असेल, अम्ब्रेला, इथं यू आपण याचा उच्चार अ होतो, मग त्यामुळे आणि अम्ब्रेला, ए युनिव्हर्सिटी आणि अम्ब्रेला, त्यामुळे या ठिकाणी ए युनिव्हर्सिटी. द adjective a and the are called articles. adjective हे असतात यांना आपण आर्टिकल्स म्हणतो. दिस बस गोज टू मसवड वडूज. ही बस मसवडला वडूज मार्गे जाते. दिस बस गोज टू मसवड फ्रॉम वडूज म्हणणार का, फ्रॉम थ्रू वडूज म्हणणार का, व्हाया वडूज म्हणूया का, इंटू वडूज. तर दिस बस गोज टू मसवड व्हाया वड. दिस बस गोज टू मसवड व्हाया वडूज. द सन इन द वेस्ट. जसं द सन रायजेस इन द ईस्ट, जसं द सन सेट्स इन द वेस्ट. ज्या गोष्टी युनिव्हर्सल ट्रुथ वाक्य असतं, युनिव्हर्सल ट्रुथ त्रिकाळबाधित सत्य, ते वाक्य नेहमी साध्या वर्तमान काळात असतं, त्यामुळे ते सेट्स इन. शी हॅज टू बेअर पेन्स टू बेअर अ चाइल्ड. आता या ठिकाणी मी बेअर या शब्दाचा शब्द बघितलं आपण, बेअर, बेअर वरनं 2 शब्द आहेत बघा. बिअर भूतकाळ बोर आहे, आणि तिसरं सुद्धा काय आहे तर बॉर्न आहे. आणि दुसरं क्रियापद आहे बिअर आहे, दुसरं क्रियापद आहे बोर आहे, आणि तिसरं क्रियापद इथं बॉर्न आहे. बिअर बोर बॉर्न याचा अर्थ आहे जन्मणे, आणि बिअर बोर बॉर्न याचा अर्थ आहे वाहने. एक अर्थ आहे वाहने,
आणि एक आता आहे सोसणे. आता वाहने म्हणजे काय हो, कॅरी ऑफ. आणि जन्म म्हणजे टू गिव्ह बर्थ, टू गिव्ह बर्थ टू. आणि सोसणेला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे, बिअर पण शब्द आहे, नंतर टॉयलेट पण शब्द आहे, किंवा इंडोर पण शब्द आहे, आणि पुटपूत पण शब्द आहे, पुटपूत. बघा हे शब्द आपल्याला परीक्षेत विचारतात. सोसणे, टॉयलेट, बिअर, पुटपूत. आता शी हॅज टू बिअर पेन्स, पेन्सचा अर्थ वेदना, आणि मुलगा किंवा मूल, मग त्याला मुलाला जन्म देण्यासाठी वेदना सहन करावं लागतात. मग ह्या बिअरचा अर्थ काय आहे, सहन करणे, आणि मुलाला काय करणे, ते जन्म देणे. मग क्रमाने इथं काय म्हटलंय, म्हणजे द अंडरलाईन वर्ड्स रिस्पेक्टिव्हली मीन. क्रमाने त्यांचा अर्थ काय सांगितला जातो, गिव्ह बर्थ अँड टॉयलेट येणार आहे का, टॉयलेट अँड इंडोर येणार आहे का, इंडोर अँड गिव्ह बर्थ येणार आहे का, गिव्ह बर्थ अँड टॉयलेट येणार, तर इंडोर अँड गिव्ह बर्थ. ही ड्रँक ऑल द मिल्क इन वन. तर सगळं दूध एकाच गोठ्यात पिऊन टाकलं. एका गोठ्यात पिण्यासाठी काय शब्द येणार आहे, तर बघा या ठिकाणी ह्या बॅटचा अर्थ चावा, बॅटचा अर्थ चावणे किंवा चावा. ह्या ड्रॉचा अर्थ आहे घोट, याचा अर्थ आहे दुष्काळ, याचा अर्थ आहे कच्चा मसुदा, ड्राफ्टिंग करणे. कोणता शब्द बसेल इथं, की ड्रँक ऑल द मिल्क इन वन घोट, वन ड्रॉप. विजया इन बेड टिल द सनराइज येस्टरडे. विजया बिछाणामध्ये दिवस उगेपर्यंत झोपून होती. आता या ठिकाणी काय शब्द सांगता येईल आपल्याला, इथं काय शब्द सांगता येईल आपल्याला, इथं त्या ठिकाणी बघा आपण, दिसते का, विजया, विजया इन बेड टिल द सनराइज येस्टरडे. विजया काल बिछाणामध्ये दिवस उगेपर्यंत झोपून होती. काय सांगता येईल, विजया इन बेड टिल द सनराइज येस्टरडे. आता ले वर्ण अनेक क्रियापद आहेत, आपल्या नेहमी फसवतात क्रियापद. ते क्रियापद आपण इथे बघूया. पहिलं क्रियापद आहे लाय, दुसरा लॅड आहे, तिसरं लॅड आहे. 2 नंबरचं ला आहे, ले आहे, लेन आहे. दुसरं ले आहे, लेड आहे, लेड आहे. एखादा आता डोंट टेल लाय, खोटे बोलणे. टेलचा पहिल्याचा अर्थ आहे खोटे बोलणे. दुसरं ले लायचा अर्थ आहे पडून राहणे, आणि तिसरं ले लेचा अर्थ आहे अंडी घालणे, अंडी घालणे किंवा ठेवणे किंवा मांडणे. कोणतं क्रियापद बसलं होतं, विजया काल बिछाणामध्ये दिवस उगेपर्यंत झोपून होती. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर काय दिलं, येस्टरडे म्हटलं, मग त्यांना वाटलं भूतकाळी लेड. पण त्याचा अर्थ काय झाला, विजया काल बिछाणामध्ये दिवस उगेपर्यंत अंडी घालत होती. आपल्याला काय सांगायचं होतं, झोपत होते. माहिती, नेहरू वॉज द ग्रेट स्टेट्समन इज अन एक्झाम्पल ऑफ मूड. कोणता मूड आहे, तर हा पहिलाच मूड आहे, इंडिकेटिव्ह मूड. इंडिकेटिव्ह मूडचा अर्थ काय असतो, एखादं सरळ प्लेन सेंटेन्स असते इंडिकेटिव्ह मूड. इम्पेरेटिव्ह मध्ये आज्ञा असते, आणि सब्जेक्टिव्ह मध्ये सदस्य वाक्य असते. त्यामुळे उत्तर येणार. अन इनडायरेक्ट ऑर ऑब्जेक्ट, अन इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ऑकर्स इन द केस. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते हे डेटिव्ह केस मध्ये येतात. नॉमिनेटिव्ह म्हणजे प्रथम विभक्ती, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे द्वितीय विभक्ती, आणि डेटिव्ह म्हणजे चतुर्थी विभक्ती. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं ते नेहमी डेटिव्ह विभक्ती मध्ये येतात. आता उदाहरणार्थ बघा, समजा असं एखादं एक्झाम्पल आहे, समजा ही गिव्ह हर रोज. आता त्या ठिकाणी 2 ऑब्जेक्ट आहेत बघा, एक ऑब्जेक्ट आहे आणि एक ऑब्जेक्ट आहे. पण हे ऑब्जेक्ट आहे ते कुठलं आहे, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, आणि कसलं आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर हे ऑब्जेक्टिव्ह केस असतील, ऑब्जेक्टिव्ह. आणि हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल किंवा हे केस असतं, ते केस कुठले असते, डेटिव्ह केस असते. मराठीमध्ये ह्याला चतुर्थी विभक्ती म्हणायचं, ह्याला द्वितीय विभक्ती म्हणायचं. त्यामुळे तर काय उत्तर काय येणार आहे, डेटिव्ह. डॅश आर्टिकल इज युज्ड बिफोर मटेरियल नाउन्स. कोणतं आर्टिकल असतं की ते मटेरियल नाउनच्या अगोदर येतं. आर्टिकल इज युज्ड बिफोर द मटेरियल नाउन. मटेरियल नाउनच्या अगोदर कुठलं आर्टिकल येतं का, कुठलंच आर्टिकल येत नाही. उत्तर आहे 0 आर्टिकल.
झिरो, म्हणजे याचं उत्तर आहे झिरो. झिरो आर्टिकल येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मी जे काय प्रश्न परीक्षेला येतात नेहमी वेगवेगळ्या एक्झामला आलेले प्रश्न आहेत, ते जे मी एका लिस्ट केलेलं आहे, क्वेश्चन बँक तयार केलेला आहे आणि ते प्रश्न मी तुम्हाला इथं सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू.